नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या बीपीओ केंद्रात उघडकीस आलेलं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले। या प्रकरणाने अनेक कंपन्यांची झोप उडाली आहे। त्यामुळे अनेक कंपन्यांचे मॅनेजमेंट खडबडून जागे झाले। त्यांच्या कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या वर्तणुकीबद्दल झाडाझडती घेतली जाते। नाशिक प्रकरणात एक नाव समोर आलं ते म्हणजे निदा खान। पण ही निदा खान पोलिसांना सापडत नसल्याने आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून समोर आलेली निदा खान नेमकी कोण आहे आणि ती नेमकं काय करायची, या प्रकरणात तिचा रोल नेमका काय होता, या सगळ्या बाबींवर म्हणजेच या रॅकेटच्या कार्यपद्धतीवर आपण या व्हिडिओतून प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीत गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेला लैंगिक छळ, धर्मांतराचा दबाव आणि मानसिक छळाचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणलाय। या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड म्हणून कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान हिचं नाव समोर आलंय। तिच्या नेतृत्वाखाली एक संघटित रॅकेट कार्यरत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। आता ही निदा नेमकी कोण आहे, तिचा रोल काय होता, हेही पाहूयात। निदा खान ही मूळची पुण्याची असून तिनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले। नाशिकमधील टीसीएस बीपीओ युनिटमध्ये ती एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत होती। कंपनीतील अंतर्गत शिस्त, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पॉश नियमावलीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तिच्यावर होती। मात्र तिने आपल्या पदाचा गैरवापर करून पीडित महिलांच्या तक्रारी दाबून टाकल्याचा आणि गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे। पोलीस तपासात आणि पीडित महिलांनी दिलेल्या जबाबानुसार निदा खान या रॅकेटची लेडी कॅप्टन म्हणून काम करत होती। तिचा मुख्य सहभाग अनेक बाबींमध्ये होता। जेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल निदा खानला ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून तक्रार केली, तेव्हा तिने त्या तक्रारी वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत। तक्रार करणाऱ्या महिलांना नोकरीवरून काढून टाकण्याची किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्याची धमकी निदा खान देत जायची। कंपनीत विशिष्ट समुदायाच्या तरुणांची भरती करण्यामागे तिचा हात असल्याचा संशय असून या तरुणांना तिनं महिला कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी मोकळीक दिली होती। हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं चालवलं जात होतं। तपासात समोर आलेली कार्यपद्धती खळबळ माजवणारी आहे, कारण व्हॉट्सअप ग्रुपचा वापर केला जात होता। आरोपींनी एक गुप्त व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये कोणत्या हिंदू मुलीला जाळ्यात ओढायचं याचं नियोजन केलं जात असायचं। सुरुवातीला हिंदू तरुणींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला जायचा आणि त्यांना करिअरमध्ये प्रगती आणि पदोन्नतीचं आमिष दाखवलं जायचं। सहलीला नेऊन किंवा मैत्रीचा गैरफायदा घेऊन पीडित तरुणींचे आक्षेपार्ह फोटो काढले जायचे आणि त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांचं शारीरिक शोषण केलं जायचं। पीडित महिलांना हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन त्यांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला जायचा। त्यांना नमाज पठण करण्यास, कलमा वाचण्यास, हिजाब घालण्यास आणि रमजानचे उपवास धरण्यास सक्ती केली जायची। हिंदू कर्मचाऱ्यांना जाणून बुजून गोमांस खाण्यास भाग पाडलं गेल्याच्या तक्रारीही काही महिलांनी केल्यात। नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन 40 दिवसांचे गुप्त ऑपरेशन राबवलं। यामध्ये 7 महिला पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून कंपनीत दाखल झाल्या होत्या। या कारवाईनंतर आतापर्यंत दानिश शेख, तौसिफ अत्तार, रझा मेवण यासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मुख्य संशयित निदा खान सध्या फरार असून विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी तिचा शोध घेत आहे। महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून यामध्ये दहशतवादी किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक रसद पुरवली जाते का याचा सुद्धा तपास केला जातोय। हे प्रकरण केवळ कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाचं नसून एका मोठ्या विचारधारेचा भाग असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या 9 एफआयआर वरून स्पष्ट होतं। कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रकारे संघटितपणे धर्मांतर आणि छळाचं रॅकेट चालवणं ही चिंतेची बाब असून निदा खानच्या अटकेनंतर यातील अनेक मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे। शहरातील एका नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे। या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित केली। या बैठकीला नाशिकमधील सुमारे 1200 पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। प्रामुख्याने महिला सुरक्षा कायदा आणि कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या कामकाजावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावं आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी करण्याची शक्यता आहे।
संबंधित कंपनीतील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांवर नमाज पठण करण्यासाठी दबाव टाकणं, बळजबरीनं मांसाहार करायला लावणं आणि विरोध केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केल्याचे आरोप पीडित महिलांनी केले आहेत। या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 गुन्हे दाखल केले असून 7 जणांना अटक केली आहे। या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तांत्रिक पुराव्यांची कसून तपासणी सुरू आहे। त्यामुळे निदा खान पोलिसांच्या हाती कधी लागणार आणि या प्रकरणात आणखी कुणाकुणाची नावं समोर येणार, तसंच या प्रकरणाचे धागेदोरे देशाबाहेर पोहोचणार का, हे येणाऱ्या दिवसात कळेलच।